न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अकलूज येथील शिव फुले शाहू आंबेडकर आणि अण्णाभाऊ यांच्या विचारांचे तडफदार यंगर महाराष्ट्र विकास पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय किरणजी साठे यांच्यासोबत आपण विधानसभेच्या अनुषंगाने बातचीत करणार आहोत। नमस्ते किरणजी। नमस्कार। आपण माझ्या कार्यालयामध्ये माझी भावना आणि भूमिका जाणून घेण्यासाठी आल्याबद्दल तुमचं न्यूजचं चॅनलचं मनापासून आभार। धन्यवाद किरणजी। विधानसभेच्या अनुषंगाने आज किरणजी साठे यांच्याबरोबर आपण काही प्रश्नांची सरबत्ती करणार आहोत। किरणजी, पहिला प्रश्न असा आहे की आपण नुकताच महाराष्ट्र विकास सेना पक्ष स्थापन केला आणि परवाची लोकसभा पण आपण लढवली। आता विधानसभा लागलेली आहे, तर आपण माळशिरस विधानसभा हा आरक्षित मतदारसंघ आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रातले काय मतदारसंघ आपण निवडून तिथं आपली काय उमेदवारी उभा करणार का किंवा आपण स्वतः उभा राहणार आहात का? कसं आहे, पक्ष म्हणले की निवडणुका ह्या लढवल्याच पाहिजेत आणि पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवत असताना आपली जी भूमिका आहे महाराष्ट्राच्या हिताची, ती भूमिका आपण सर्वसामान्य जनतेसमोर मांडणं हे प्रत्येक पक्षाला बंधनकारकच असते। या पश्चिम महाराष्ट्रामधील मी इंदापूर असेल, पंढरपूर मंगळवेढा असेल, माढा असेल, सांगोला असेल, माळशिरस असेल, या 5 मतदारसंघामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्ष निवडणूक लढवणार आहे आणि त्या संदर्भात उमेदवारांच्या मुलाखती येत्या 2 दिवसामध्ये मी घेणार आहे। तसेच चाचपणी आमच्या पक्षामध्ये झालेली आहे। अतिशय थोड्या वेळामध्ये पक्ष स्थापन करून पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जागा ते स्वतः लढवणार आहेत। किरणजी, परवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण माळशिरस तालुक्यानं बघितलं, पूर्ण सोलापूर जिल्ह्याने आणि राज्यानं बघितलं की मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर हे कधी एकमेकाचे तोंड न बघणारे लोकसभेच्या निमित्ताने एकत्र आले आणि लोकसभा त्यांनी जिंकली। शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाला माढा लोकसभेची खासदारकीची माळ धैर्यशील यांच्या रूपाने मिळाली, परंतु एकत्र आले म्हणजे विधानसभेच्या दृष्टीने पण एकत्र आलेले आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे संभाव्य उमेदवार म्हणून उत्तमराव जानकरांकडे आज तालुका आणि सर्वसामान्य जनता बघते। हे एकत्र आलेत, परंतु जरी एकत्र आले असले तर आपली भूमिका काय आहे पक्षाच्या आपल्या? कसं आहे, राजकारणामध्ये एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण बघता शिवसेना, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे कधीही एकत्र येऊ शकत नाहीत, अशा प्रकारची भावना राज्यामध्ये आणि देशामध्ये होते। असा प्रकार राज्यामध्ये हे समीकरण घडून आल्यामुळं आणि ज्यांना आमदारकीची अपेक्षा लागून राहिले, ज्यांना खासदार व्हायचं होतं, या दोन्ही सत्ताधारी आणि विरोधकांनी माळशिरस तालुक्यामध्ये स्वतःच अस्तित्व टिकवण्यासाठी हे त्यांनी अभद्र अशी युती केलेली आहे आणि या युतीच्या माध्यमातून एक आमदार होईल आणि एक खासदार तर झालेलेच आहे। त्यामुळं त्यांची भूमिका त्यांच्या स्तरावरती योग्य आहे, परंतु या तालुक्यामध्ये काम करणारे जे मोहिते पाटील असतील आणि उत्तम जानकर असतील, या दोन्ही गटाची एकामेकाची डोके फोडणारी भांडणं या तालुक्यानं पाहिलेले आहेत। अनेक प्रसंग आम्ही सर्वांनी अनुभवलेले आहेत। याच्यामध्ये स्वतःला आमदार होण्यासाठी उत्तमराव जानकरांनी हा केलेला त्यांच्या स्तरावरचा तो प्रयत्न त्यांच्यासाठी योग्य असावा, परंतु त्यांच्यासाठी ज्या लोकांनी या सत्ताधारी लोकांबरोबर वाईटपणा घेतला, त्या लोकांची गळचेप या ठिकाणी झालेली आहे। या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनता ज्या पद्धतीनं शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार म्हणून निवडणूक लढवली, आता विद्यमान खासदार आहेत, त्यांच्या पाठीशी उभा राहील, तशी उत्तमराव जानकरांच्या पाठीशी उभा राहील की नाही हे निवडणुकीमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येईल। परंतु ही भूमिका जी आहे, काही लोकांना पटलेली आहे, काही लोकांना पटलेली नाही। त्यामुळं ही निवडणूक निश्चित चुरशीच होईल हे मला सांगायला काय नवकं वाटत नाही। ही निवडणूक नक्कीच चुरशीच होईल, परंतु ह्या निवडणुकीमध्ये आपला महाराष्ट्र विकास सेना पक्ष कशा पद्धतीने फाईट देणार आहे? आमची महाराष्ट्र विकास सेना पक्षाची परिवर्तन महाशक्ती आघाडीशी चर्चा चालू आहे। गेले 15 ते 20 दिवस, 1 महिना झाला आम्ही संपर्कात आहोत आणि या परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून जर समजा आमची आघाडी झाली तर या 5-6 जागेवरती आम्ही कुठं मागं पुढं सरायचं ठरलं तर ठरणार, ते ठरेल आणि सरण्याची आमची भूमिका आहे। परंतु या ठिकाणची सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आल्यामुळे निवडणूक तेवढी सोपी नाही। त्यामुळे निवडणुकीमध्ये चुरस निर्माण करायची असेल
तर महाराष्ट्र विकास सेना पक्ष या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची तमा महाराष्ट्र विकास सेना पक्ष बाळगणार नाही, कारण तालुक्यातील विविध प्रश्न पक्षाच्या माध्यमातून आम्ही सोडवलेले आहेत, सोडवतोय. सर्वसामान्य जनता हा केंद्रबिंदू मानून, शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आम्ही हे निवडणूक लढवणार आहे आणि ते केंद्रबिंदू मानून लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही पक्षाच्या माध्यमातून केलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र विकास सेना ही निवडणूक लढणारच आहे असं किरणजींचं म्हणणं आहे. किरणजी, नुकतीच माळशिरस तालुक्यामध्ये अनुसूचित जाती कृती समिती स्थापन झाली आणि ह्या समितीमध्ये पहिल्यापासून त्याचे मेळावे झाले. त्या समितीमध्ये आपण पण होता, आपला पक्ष होता, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष असेल, PRP असेल किंवा शिवसेनेचे दोन्ही गट असतील किंवा अजित पवारांचे गट, हे सगळेच मंडळी आपले जे काय अनुसूचित जाती जमातीचे तालुक्यातले पुढारी आहेत ते सगळे एकत्र आले. परंतु आता आम्ही बघतोय, एक पत्रकार म्हणून आम्ही कृती समितीकडे बघतोय, सत्ताधाऱ्यांकडे बघतोय, विरोधकाकडे बघतोय. कृती समिती आपल्या अजेंड्यावर किंवा आपल्या जे काय ह्याच्यासाठी कृती समिती स्थापन झाली त्या दृष्टीने कृती समितीची वाटचाल आहे का? आणि अलीकडे आपण पण कृती समितीकडे म्हणजे येत नाही किंवा त्यांच्या मीटिंगमध्ये जात नाही, काय आम्ही समजून घ्यायचं? नाही, विषय असा आहे की कृती समिती स्थापन होत असताना मलाही त्या समितीमध्ये सहभागी होण्यासाठी अनेकांचे फोन आले होते आणि कृती समितीमध्ये मी वैयक्तिकरित्या कुठेही सहभागी नव्हतो. त्याचं कारण असं आहे की ह्या कृती समितीमध्ये जो निर्णय घेतला गेला किंवा जे लोक एकत्र आलेले आहेत, मुळात ते लोक ह्या निवडणुकीमध्ये कृती समितीबरोबर राहतील का नाही ही शंका माझ्या मनामध्ये होती. शेवटी त्या कृती समितीमध्ये असलेले लोक माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, परंतु ह्या सर्व गोष्टी पाहता कृती समितीबरोबर असलेले लोक हे वेगवेगळ्या पक्षाची लोक आहेत आणि त्यामुळं मी त्या ठिकाणी जाणं मला योग्य वाटलं नाही. त्यामुळे मी त्यांच्या निर्णय प्रक्रियेमध्ये कुठेही सहभागी नाही, कारण काय लोकांचे पक्ष आहेत त्या पक्षाने जर समजा आदेश दिले तर त्यांना त्या पक्षाचं काम करावं लागेल अशा प्रकारच्या माहिती माझ्याकडे वेगवेगळ्या लोकांशी संपर्क करत असताना आली. त्यामुळे मी ठरवलं की कृती समिती त्यांच्या निर्णयाशी ते योग्य आहेत, त्यांच्या स्तरावरती त्यांचा निर्णय योग्य आहे, परंतु त्याच्यामधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर किती लोक राहतील याची शंका माझ्या मनामध्ये होती आणि तसं कृती समितीचा निर्णय काय चुकीचा आहे असं मला म्हणायचं नाही. आपल्या आरक्षणाच्या हक्कासाठी आणि आपल्या आरक्षणावरती कोण आघात करत असेल तर त्याच्यावरती आपण बोललं पाहिजे, परंतु या गोष्टी होत असताना आपणही कुठेतरी एखाद्या सत्ताधारी पक्षाचे घटक आहोत ह्याचं सुद्धा अभ्यास होणं फार गरजेचं आहे. मी स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे, मला काय कुणाशी बांधिलकी ठेवायची नाही. जे तालुक्यामध्ये चर्चा आहे ती तुमच्या माध्यमातून मला या ठिकाणी मांडायची आहे. या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती जी कृती समिती आहे त्या कृती समितीमध्ये काय मिसगाईड चालू आहे का किंवा कोण लीड घेतंय आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी एका दिलानं काम करतायत का, यावरही किरणजींना आपली मत व्यक्त केलं. किरणजी, दुसरा प्रश्न असा आहे की माळशिरस तालुक्यामध्ये हिंदू खाटीक किंवा अन्य शेड्यूल कास्टमधले दाखले निघण्याचे प्रमाण वाढलेलं आहे. हे जर दाखले असेच निघत राहिले तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद किंवा मुलांच्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या मुलांच्या शिक्षणासाठी भविष्यात हे एक आव्हान ठरणार आहे का? किंवा हे जे असेच दाखले निघाले मग ते काय मोहोळला निघतील, काय फलटणला निघतील किंवा जे आरक्षित मतदारसंघ आहेत तिथं निघतील. अशा दाखल्यांमुळं शिव फुले, शाहू आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या चळवळीत जे काम करणारे तुमच्यासारखे तरुण आहेत यांनी कोणाला तोंड द्यायचं किंवा कशी निवडणूक लावायची असे दाखले निघले तर? विषय असा होतोय की हा मुद्दा अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि हा जिव्हाळ्याचा मुद्दा असल्यामुळं ह्या नुसत्या वल्गना करून त्याचा उपयोग नाही. जे दाखले दिले गेलेत ते दाखले प्रशासकीय यंत्रणेनं ज्या दिलेत त्या प्रशासकीय यंत्रणेच्या मुळाशी जाऊन जो 1950 पूर्वीचा पुरावा SC कॅटेगरीसाठी लागतोय तो पुरावा कुठून उपलब्ध केला आणि किती दाखले या माळशिरस तालुक्यामध्ये या 2-3 वर्षामध्ये निघालेत या सर्व गोष्टीची माहिती घेण्याचं काम मी चालू केलेलं आहे. आणि माहिती घेऊन मी ते दाखले खरोखर जर ओरिजिनल पुरावे देऊन किंवा ओरिजिनल कागदपत्र देऊन जर काढले गेले असतील तर ते संविधानाला मानणाऱ्या माणसाला त्याला विरोध करण्याचा अधिकार नाही. परंतु जर ते बनावट असतील
ते बनावट असतील तर निश्चित त्याची प्रशासकीय लढाई आणि न्यायालयीन लढाई महाराष्ट्र विकास सेना पक्ष आणि स्वतः किरण साठे म्हणून लढणार आहे आणि त्यांना या राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये उघडं पाडण्याचं काम मी खोटं दाखला काढणाऱ्याच्या करणार आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा किरणजी यांनी उपस्थित केला आहे. माळशिरस तालुक्यामध्ये कोणी किती जरी दाखले काढले असले तर त्याचा प्रचाराचा मुद्दा न करता त्याला न्यायालयीन लढाई लढण्यासाठी किरणजी साठे हे महाराष्ट्र विकास पक्षाच्या माध्यमातून रणांगणात उतरणार आहेत. किरणजी, जाता जाता शेवटचा एक प्रश्न, तुम्ही माळशिरस विधानसभा निवडणूक लढवणार आहात तर काय बाबा, अनेक मुद्दे आहेत, सत्ताधारी आहेत, पुढं महाविकास आघाडी आहे, महायुती आहे, एक विकासाची ब्ल्यूप्रिंट किंवा काय माळशिरस तालुक्यासाठी काय तुमच्याकडे विकासाचे मुद्दे आहेत? सगळ्यात महत्त्वाचा विषय तुमच्या पेलू परिसरामधील जे 21 गावाचा पाण्याचा प्रश्न आहे, तो पाण्याचा प्रश्न असेल, कालवा त्याचा प्रश्न आहे. सुशिक्षित बेरोजगारांची संख्या माळशिरस तालुक्यामध्ये इतकी भयानक आहे की आपल्या इथले युवक तुमच्या परिसरातले सगळे पुणे मुंबईकडे कामासाठी स्थलांतरित होतात. त्यांना हाताला काम देण्यासंदर्भातला हा एक मुद्दा घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. पाण्याचा तुमच्या 21 गावाचा प्रश्न, तो प्रश्न घेऊन जाणार आहे. आणि या ठिकाणच्या सत्ताधाऱ्यांनी आणि आताच्या विरोधकांनी जे गेल्या 40-50 वर्षामध्ये युवकांसाठी रोजगारासाठी काय काम केलं नाही, काही ठिकाणी आमच्या पाण्यामध्ये असं येतं की मिनी MIDC, तो जर प्रकार माझ्या लक्षातच आला नाही. काय आहे नेमकं, ज्या लोकांनी या ठिकाणी रोजगार उपलब्ध केले नाहीत त्यांचा भांडाफोड करण्याचं काम आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहे. आणि जे संभाव्य उमेदवार आहेत त्यांचं एकही तालुक्यासाठी ठोस असं काम मला कुठं दिसलं नाही. फक्त सत्ताधारी आणि विरोधक या दोन पार्ट्या या माळशिरस तालुक्यामध्ये राहिलेल्या आहेत. व्यक्ती केंद्रित राजकारण आहे माळशिरस तालुक्यामध्ये, पक्ष केंद्रित राजकारण नाही. त्यामुळं दोन्ही लोक या निवडणुकीच्या अनुषंगाने एकत्र आलेले आहेत. निश्चित या माळशिरस तालुक्यामध्ये या सत्ताधारी आणि विरोधकांनी जे लोकांचे प्रलंबित ठेवलेले प्रश्न आहेत, आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, शैक्षणिक असतील, सार्वजनिक असतील, पाण्याचा असेल, रस्त्याचा असेल, या सर्व गोष्टी ह्या सर्वसामान्य जनतेसमोर म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार आहे. धन्यवाद किरणजी. अतिशय परखडपणे आणि आक्रमक माळशिरस तालुक्याच्या दृष्टीने जे काय प्रश्न आहेत, प्रलंबित प्रश्न आहेत, विद्यमान आमदारांनी काय ठेवलेले असतील किंवा जे पुढचे प्रश्न आहेत, हे सर्व प्रश्न घेऊन महाराष्ट्र विकास सेना पक्ष किरण साठे यांच्या माध्यमातून उद्याची विधानसभा लढवणार आहे. आणि त्यांनी अशी वल्लग्ना केलेली आहे की सत्ताधारी असो किंवा विरोधक असो यांना न जुमानता निवडणुकीला सामोरं जाऊन ही निवडणूक मी लढवणार आहे. धन्यवाद किरणजी. मी अण्णा भोसले, ER न्यूजसह अकलूज.